नमस्कार, मी सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। प्रथम आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या आधीच्या रेसिपीमध्ये खाजाचे कानोले कसे बनवायचे हे आपण बघितले असेलच। आज मी आपल्याला खाजाचे गुलाबाचे कानोले अतिशय सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे दाखवणार आहे। चला तर मग बघूया खाजाचे गुलाबाचे कानोले। आता प्रथम आपण आपले साहित्य बघूया। 2 वाटी बारीक रवा, दूध आणि पाणी, तूप, मीठ आणि कलर आपण रोज रेड घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता आपण रवा भिजवून घेऊ। रवा भिजवायला घेताना तो 2 वाटी रवा घेतला एका ताटात, त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडं चवीपुरतं, आता एका वाटीला 1 चमचा तूप, ह्याप्रमाणे आपण 2 चमचे तूप टाकायचंय आणि ते तूप रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं। चोळून झालं की नंतर दूध पाण्याने रवा भिजवून घ्यायचा आहे। थोडा घट्टच भिजवायचा, एकदम मऊ पण नाही। हा असा एवढा भिजवायचा आहे। आता आपण रंगीत भिजवून घेऊ रवा। त्यासाठी 1 वाटी रवा घेतलाय, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, 1 चमचा तूप टाकलं आणि ते तूप परत रव्याला लावून घ्यायचं आहे। हा रोज रेड आहे कलर, तो तुम्हाला किती डार्क पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी जवळजवळ 6 ते 7 थेंब टाकलेत। आता त्याच्यामध्ये दूध पाणी टाकून रवा भिजवून घ्यायचा। तो सुद्धा रवा आपल्याला थोडा घट्टच भिजवायचा आहे आणि हे दोन्ही भिजवलेले रव्याचे गोळे आपल्याला 2 तास ठेवून द्यायचे झाकून। म्हणजे आपला रवा व्यवस्थित भिजतो। बघा, हा सुद्धा एवढाच घट्ट भिजवायचा आहे। पहिला पांढऱ्या रंगाचा भिजवला तेवढाच। जर कडक जास्त वाटत असेल तर थोडस परत दूध पाणी टाकून तुम्ही तो मळून घ्या।
आता आपण 2 तास आपला रवा भिजवून झालेला आहे. आता आपण मिक्सरला तो मारून घेणार आहोत. मिक्सरला मारताना आपण एक छोटा गोळा घ्यायचा, पूर्ण गोळा मिक्सरला मारायचा नाही, आणि त्याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं. मिक्सरला मारताना जर तुम्हाला हा रवा सुका वाटला तर थोडंसं तुम्ही पाव चमचा दूध पाणी टाकू शकता, म्हणजे तुमचा रवा मऊ होईल. हा रवा मिक्सरला मी निदान 4 वेळा तरी मिक्सरचं फिरवलेला आहे, म्हणजे तो जरा मऊ होतो. आता आपण स्टफिंगचं साहित्य बघणार आहोत. गव्हाचं पीठ 2 वाटी, सुखं खोबरं 2 वाटी, पिठी साखर, तूप, वेलची आणि खसखस. प्रथम आपण खसखस भाजून घेऊ. ती खसखस 2 चमचे घेतलेली आहे. ती बारीक गॅसवर भाजून घेऊ. खसखस भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग ती करपून जाते, आणि करपली की त्याची चव आपली बदलते. आता खसखस भाजून झाली, आपण ती बाजूला काढून ठेवली. त्याच कढईमध्ये आपण खोबरं घेणार आहोत, सुखं खोबरं. जेवढं खोबरं असेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय. आता खोबरं मंद गॅसवर भाजून घेऊ. भाजून ते एकदम गुलाबी करायचं आहे, म्हणजे कानोला तुमचा खराब होणार नाही. आता खोबरंही बाजूला ठेवलंय, ते भाजून झालेलं आहे. आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय. पण तूप कढईमध्ये घेतले गरम करायला, ते आपण जवळजवळ 4 चमचे घेतले. आता त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकले भाजायला. ते सुद्धा चांगलं लाल करून घ्यायचंय. ते गव्हाचं पीठ पण लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुखं खोबरं, खसखस, भाजलेले जिन्नस आहेत, ते सर्व गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचे. ते पीठ गार झालं की नंतर त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. पिठी साखर घालताना तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता, आणि वेलची पावडर टाकायची. ही तुमची पिठी तयार झाली. आता त्याला लावायचं आपण सारण तयार करून घेऊ. आपल्याला ज्या पोळ्या लाटायच्यात त्याला लावायचं सारण तयार करून घेऊ. जर तुम्ही त्या सारणाचं प्रमाण असं आहे, 2 चमचे जर समजा तुम्ही तूप घेतलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे 2.5 ते 3 चमचे
कॉर्नफ्लॉवर टाकायचा. पहिले 2.5 चमचेच टाकून बघा. जास्त सुखं वाटलं तर तुम्ही परत त्याच्यावर तूप टाकू शकता. आणि ते चांगलं फेटून घ्यायचंय चमच्यानी. तुम्ही हाताने केलं तर उत्तमच. फेटलं की ते हलकं होतं. एवढं जाड करायचं, जास्त पातळही ठेवायचं नाहीये आणि एकदम सुखही करायचं नाहीये. आता आपण कानोले लाटायला घेऊया. आपण एका गोळ्याचे 6 गोळे केलेले आहेत छोटे छोटे. ते प्रथम आपण लाटून घेणार आहोत एक एक करून. ते लाटताना एकदम पातळ लाटायचे लाटी. कॉर्नफ्लॉवर लावून तास लाटले. जर तुम्हाला असं वाटलं आपल्या पोलपाटाला की चिकटते आहे पोळी लाटताना, तर त्याला थोडंसं परत कॉर्नफ्लॉवर टाकून तुम्ही त्याच्यावर लाटू शकता. एवढी पातळ आपल्याला ती पोळी लाटायची आहे. अशा तऱ्हेने आपण सर्व 6 लाट्या लाटून घेणार आहोत.
आता आपण रंगीत लाट्याच्या पोळ्या लाटून घेऊ. त्यासाठी तुम्ही 2 घ्या, नाहीतर मग 3 पण घ्या, नाहीतर एक लाटी लाटून सुद्धा त्याचा रोल करता येतो. आता मी ह्या 3 घेतलेल्या आहेत. तर त्या सुद्धा त्या पांढऱ्या लाट्या लाटल्या त्याप्रमाणेच एकदम पातळ लाटायच्या. तर ह्या आपल्या रंगीत लाट्या सुद्धा लाटून झाल्या आहेत. त्याला आता सारण लावायचंय. प्रत्येक लाटीला आपल्याला थोडं थोडं सारण लावायचंय. आता त्याच्यावर दुसरी लाटी ठेवून, दुसरी ती पोळी ठेवून त्याला सुद्धा सारण लावायचंय. अशा 3 पोळ्या ठेवून प्रत्येक पोळीला सारण लावायचंय. तर तिसऱ्या लाटीवर सुद्धा सारण लावणार आहोत. आणि मग नंतर त्याची आपल्याला गुंडाळी करायची आहे. आता
ह्याची आपल्याला रंगीत पोळ्यांची आपल्याला गुंडाळी करायची आहे. ती गुंडाळी अशी दाबून दाबून ती घट्ट बसवून टाकायची आणि ती बाजूला ठेवून द्यायची. पांढऱ्या लाट्यांना आपल्याला सारण लावायचं आहे. पांढऱ्या त्या पोळ्या ज्या आपण लाटल्यात प्रत्येक पोळीला सारण लावून ते एकावर एक ठेवायचे. आता आपल्या सर्व पोळ्यांना सारण लावून झालेलं आहे. आता ह्या रोल आतमध्ये कलरचा रोल ठेवताना पहिले पांढऱ्या पोळ्यांची अर्ध्यापर्यंत रोल करून घ्यायचा. आणि त्याच्या पुढे ही रंगीत लाटी ठेवायची आणि परत त्याचा रोल करून टाकायचा. उरलेल्या ज्या पीठ आहे रव्याचं आणि तो रोल व्यवस्थित दाबून घट्ट करून घ्यायचा आहे.
त्या रोलचे पीसेस कापून घ्यायचे, तुम्हाला किती मोठा कानोला करायचा आहे त्याप्रमाणे. आपण कानोला लाटायला घेऊ. कानोला लाटताना त्या रोलचा मागच्या बाजूचा जो फुलाचा ह्याचा भाग असतो तो आपल्याला त्या बाजूचंच त्याच्या कडा काढून ते बंद करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, ते फूल मागच्या बाजूला ते बाहेर येत नाही, फक्त पुढेच राहतं. आणि ते कानोला लाटायला सुरुवात करताना ते फूल व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आपण हाताने. तो हा कानोला हा हलक्या हातानेच लाटायला लागतो, जोर देऊन लाटून चालत नाही, नाहीतर मग ती फूल फुलणार नाही. ती पारी फार जाड ठेवायची नाहीये आपल्याला, थोडी पातळच लाटायचंय. आणि जी फुलाची बाजू असते ती वरतीच ठेवायची. भरताना ते उलटा करायचा आहे कानोला आपल्याला. जे फूल असतं त्याच्यावरनं ही जास्त जोरात लाटणं, फिरवायचं नाही. तिकडे पण हळू हातांनी लाटायचं आहे. त्या रुमालावर आपण ती लाटलेली पारी उलटी करून टाकणार आहोत, कारण आपल्याला आता कानोला भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पिठी भरायची आपल्याला.
ती पिठी भरताना सुद्धा ती व्यवस्थित दाबून पिठी भरायची आहे, म्हणजे आपल्या कानोला चांगला भरला जातो. हाताने दाबून दाबून ती पिठी भरायची आहे. आणि मग नंतर त्याच्या कडेने दूध पाणी लावून तो कानोला चिकटवून टाकायचा. आणि त्याच्या बाजूने कात्रीने ते कापून घ्यायचंय. ते असं फूल आपलं वरती चाललं पाहिजे कानोल्यावर. तो रुमालावर ठेवून कानोला आपण भरला आणि कापल्यामुळे तो पोलपाटाला चिकटत नाही आणि निघालाही तो सहज निघतो. तुम्ही पोलपाटावर ठेवून लाटलात तर त्याला साधारण तो चिकटू शकतो पोलपाटाला, मग काढताना तो फाटतो. म्हणून आपण रुमालावर ठेवून कानोला भरायचा. आता कानोला आपण तळून घेऊ. तूप गरम करत ठेवलंय. तूप आपलं गरम झालंय, त्यात कानोला टाकलाय. कानोला टाकल्यानंतर त्याच्यावर झाऱ्याने हळूहळू तूप त्याच्यावर उडवत उडवत तो कानोला तळायचा आहे. हा कानोला तळताना उलटा करायचा नाही. तूप उडवत उडवत तळल्यामुळे त्याच्या त्या पाकळ्या सुटतात आणि गुलाबाच्या फुलाचा आकार येतो. तो कानोला सुद्धा तळताना मंद गॅसवरच तळायचा आहे. हा आता आपला कानोला तयार झाला आहे. गुलाबाच्या फुलाचा खाजाचा कानोला तयार झाला आहे. अशा तऱ्हेने आपण कानोला तयार केला गुलाबाच्या फुलाचा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सायली किचनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.